अबोली या मालिकेच्या 4 नोव्हेंबरच्या भागामध्ये विजया आता अबोलीला अडकवण्यासाठी प्लॅन करत असते आणि त्याच वेळेला ती त्या बाईला सांगते, लक्षात आहे ना सगळं सगळं कसं प्लॅन प्रमाणे चाललंय ना। ती बाई सांगते, तुम्ही काही करू नका, काळजी अजिबात, सगळं काही ठीक चाललेलं आहे, सगळं तुमच्या प्लॅन प्रमाणे चालू आहे असं म्हणत ती आता विजयाला घाबरू नका असं सांगते। तोपर्यंत इकडे जिथे कॅटरससाठी अबोली आली असते ती बाई सांगते, माझा हार लवकरात लवकर मला शोधून द्या। आणि विजयाचा माणूस सांगत असतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला तुमचा हार लवकरात लवकर मिळवून देणार आहे। आणि मग तो माणूस अबोलीला घेऊन येतो आणि म्हणतो, याच बाई आल्या होत्या इथे। यावरती बाई म्हणते, तूच माझे दागिने पैसे पाहत होतीस ना, बोल लवकर, कुठे टाकलंस तू माझा हार, लपवलास कुठे, लवकरात लवकर सांग नाही तर मी पोलिसांना बोलवेन। अबोली म्हणते, अहो बाई, मी एक प्रामाणिक आहे, मी असं काही करणार नाही, तुम्ही उगाचच गैरसमज करून घेऊ नका। याच्यावरती ती बाई म्हणते, तुझ्यासारख्या चोरांना मी चांगलं ओळखते, पोलीस आले ना की तू बरोबर वटणीवर येशील असं म्हणत आता ती अबोलीला धमकी देत असते। यावरती तिकडे काम करणारी मुलगी म्हणते, हो हो, मी बघितलं कशी आशाळभूत नजरेने ही पाहत होती ते। यावरती अबोली सांगण्याचा प्रयत्न करते, अहो मी असं काही केलेलं नाहीये, माझ्यावरती विश्वास ठेवा। यावर तो माणूस म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी हिला चांगलं ओळखतो, मी ताबडतोब हिला न बरोबर अद्दल घडवतो आणि हिला बरोबर वटणीवर आणतो, हिच्याकडून वदवून घेतो हार कुठे ठेवलाय ते। तोपर्यंत इकडे आता नीता येते आणि म्हणते, काय ग राघू, अबोली कुठे गेली, इतक्या उशिरापर्यंत ती कुठे बाहेर आहे। याच्यावरती काका म्हणतात, ती गेले कॅटरसचं काम घ्यायला, तिला एक मोठं कॅटरसचं काम आलंय, तेच घेण्यासाठी ती गेलेली आहे, तुझं काय ग। यावरती नीता म्हणते, अरे देवा, नक्की कॅटरसचीच कामं करणार ना की अजून काही वेगळेच हिचे धंदे चालू आहेत काय माहिती असं म्हटलं ती काका म्हणतात, नीता तुझं तोंड बंद कर, आमचा अबोलीवरती पूर्ण विश्वास आहे असं म्हणत काका आता अबोलीला आणि आजी आता अबोलीला प्रोटेक्ट करत इकडे नीताला खूप मोठा आता ओरडा बसतो। तोपर्यंत तो माणूस सांगत असतो, अबोली हे बघ, मला माहिती आहे तू काहीच नाही केलंस, पण एकदा का तुझी झडती तर घेऊ दे मला। हे बघ, झडती घेतली की सगळ्यांचा विश्वास बसेल की नाही की तू काहीच नाही केलेलं आहेस, कारण तुला जर पैशाची गरज होती तर तू मला सांगायचं होतंस ना, मी तुला पैसे मिळवून दिले असते, तू हे का बरं केलंस। यावरती अबोली म्हणते, हे बघा, मी खरंच काही नाही केलेलं आहे, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा। यावरती तो माणूस म्हणतो, मी विश्वास ठेवेन, पण कधी, ज्या वेळेला तुझी झडती घेईन ना त्यावेळेला, जेव्हा झडती घेतली जाईल तेव्हाच तर मला कळेल ना की नक्की काय प्रॉब्लेम आहे ते। तो माणूस म्हणतो, ये चल, मी तुझी झडती घेतो। अबोली म्हणते, तुम्ही नाही, तुम्ही कोणाला तरी पाठवा आणि त्यांना झडती घ्यायला सांगा। यावरती तो माणूस म्हणतो, हे बघ, दुसरं कोणी नाहीये, त्या बायका तुलाच प्रोटेक्ट करणार की नाही, त्यामुळे नाही, मीच तुझी झडती घेणार। अबोली म्हणते, खबरदार, एक जरी पाऊल पुढे आलात तर, आणि अबोली खिडकीतून उडी मारून पळून जाते। तो माणूस घाबरतो। इकडे तोपर्यंत अंकुशला काहीतरी इंट्युशन मिळालेलं असतं आणि तो आता म्हणतो, अबोली संकटात आहे याचं अंकुशला काहीतरी संकेत मिळत असतात। तो विचार करतो, काय झालं असेल अबोलीला, म्हणजे हे असं मला का बरं वाटतंय की अबोलीला काहीतरी झालंय म्हणून, असा विचार करत तो आता आपल्या मनाशीच बोलत असतो। तोपर्यंत त्याला आता अज्ञात व्यक्ती सांगत असते, काय रे, काय झालंय, अबोली संकटात आहे, तुला कसं कळलं। यावरती अंकुश म्हणतो, खरंच अबोली संकटात आहे। तो म्हणतो, हो अरे, पण अबोली संकटात आहे तर तुझं काय एवढं, म्हणजे तुला का बरं हे सगळं वाटावं, कारण अबोली तुझी कोणीच लागत नाही, तुझी बायको तर पल्लवी आहे, तुझा मुलगा तर शार्दूल आहे, मग तुला का बरं वाटावं अबोलीबद्दल इतकं काही, ते सांग मला पहिलं, तू स्वतःच्या मनालाच विचार, अबोलीची तुला इतकी का काळजी वाटते। यावरती अंकुश चिडतो आणि म्हणतो, हे बघ, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये, तू आत्ताच्या आत्ता मला इथे सोडव, अबोली संकटात आहे, मला अबोलीला भेटायला जायलाच पाहिजे। यावरती तो अज्ञात व्यक्ती म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी बघतो अबोलीचं काय करायचं ते, अबोलीला मी वाचवतो, पण तू विचार करून ठेव की तुला अबोलीबद्दल इतकं का वाटतंय, पल्लवीची ओढ नाही वाटत आहे, तुझ्या मुलाची ओढ नाही वाटत आहे, मग अबोलीची ओढ इतकी का वाटते असं म्हणत आता इकडे अज्ञात व्यक्ती अंकुशला विचार करायला भाग पडतं आणि अबोलीची मदत करण्यासाठी निघतात। त्यावरती इकडे आता तो माणूस घाबरलेला असतो आणि तो विजयाला कॉल करतो आणि म्हणतो, विजया मॅडम, अहो ती अबोली निसटली, ती इथून पळून गेली, मला खूप भीती वाटत आहे, मला काही होणार तर नाही ना। विजया म्हणते, गप, तू घाबरू नकोस, काहीही होणार नाहीये, तू फक्त स्ट्रॉंग राहा असं म्हणत विजया आता त्या माणसाला सांगत असते, मी बघते अबोलीचं काय करायचं ते, फक्त तुझं तोंड कुठेही तू उघडू नकोस असं म्हणत विजया आता त्या माणसाला शांत राहायला सांगते। तो माणूस विचार करतो की अबोली पळून गेले आणि या सगळ्यात मी अडकलो तर। विजया विचार करते, ही अबोली तर जरा जास्तच हुशार दिसते, हिच्याकडून लवकरात लवकर पैसे काढून घ्यायला पाहिजेत।
तोपर्यंत अज्ञात व्यक्तीला अंकुश सांगत असतो, तू सोड मला, मला अबोलीला वाचवायला जाऊ दे. ती अज्ञात व्यक्ती म्हणते, काही काळजी करू नकोस, मी चाललोय, मी अबोलीला वाचवणार. तोपर्यंत अबोली धावत पळत घरी येते. अबोली घरी येते. आजी म्हणते, गो अबोले, काय हे तुझी अवस्था? अबोली म्हणते, आई, मी कॅटरर्सवाल्याकडे गेलेले, त्यांनी माझ्यावरती खोटा आरोप घेतला आणि खोटा आरोप घेऊन त्यांनी मला या सगळ्यामध्ये अडकवून त्यांनी मला माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा विचार केला. तोपर्यंत आता परमजित सिंग तिकडे येतात आणि म्हणतात, काय अबोली, कोण आहे ती व्यक्ती? काका म्हणतात, अबोली नाव सांग, मी त्याला आत्ता जाऊन थोबाडतो. परमजित सिंग म्हणतात, काही करायची गरज नाही, मला सगळं सविस्तर सांग अबोली. मग अबोली सगळी माहिती सविस्तर सांगायला लागते आणि अबोली सांगते की मी कॅटरर्सच्या कामासाठी गेलेले, तिथे एक हार चोरीला गेला, मग त्या माणसाने माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परमजित सिंग म्हणतात, पण तुला कॅटरर्सच्या कामासाठी का बरं जायला लागणार आहे? तू तिकडे का जात होतीस कॅटरर्सच्या कामासाठी? यावरती अबोली सांगते, कारण विजयाने माझ्याकडे 5 लाख रुपयाची डिमांड केले. राघूचा व्हिडिओ ती मला देणार होती, 5 लाख रुपये दिले तर, असं म्हणत खूप मोठा भयानक खुलासा करत अखेर राघूच्या व्हिडिओचं सत्य समोर आलेलं असतं. परमजित सिंग म्हणतात, अबोली तू काळजी करू नकोस, विजयाचं काय करायचं ते मी बघतो, विजयाला धडा मी शिकवेन, अबोली तू काळजी करू नकोस, असं म्हणत आता ते अबोलीला समजवतात आणि खूप मोठा आता प्लॅन केला जातो. अबोलीने आता परमजित सिंगची साथ देत विजयाला अडकवण्याचं ठरवलं असतं. परमजित सिंग आता खबरबात देण्यासाठी पुन्हा एकदा अंकुशकडे येतो. अंकुश म्हणतो, तू काय इथे निवांत बसलायस? तू जाणार होतास ना अबोलीला वाचवायला? यावरती परमजित सिंग सांगतात, हे बघ, तिला मी वाचवण्याचं काम केलेलं आहे, मी बरोबर डाव साधलाय, तिची काळजी करू नको. पण तू विचार कर, तुला अबोलीची इतकी फिकीर का वाटते? तुला अबोलीबद्दल इतकी काळजी का वाटते? तिला त्रास झाला, तुला त्रास का होतोय? हे सगळं तू विचार कर. तुला शार्दूलची आणि पल्लवीची काळजी वाटायला पाहिजे, ती तुझी बायको आहे, तर अबोली तुझी बायको असल्या का वागतोयस तू? का असं वागतोयस? बोल, कोण आहेस तू? सचित राजे की अंकुश शिंदे? असं म्हणत तो अंकुशला मनाशीच विचार करायला भाग पाडतो आणि अंकुश पुन्हा एकदा विचारात पडतो, खरंच काहीतरी गडबड आहे. म्हणजे मी जर सचित राजे आहे तर मी अबोलीचा इतका विचार का बरं करतोय? अबोलीचा विचार करण्याची मला काय गरज आहे? असं विचार करत आता मात्र स्वतःशीच अंकुश खूप भावूक होतो आणि विचारच करत बसतो. तोपर्यंत इकडे आता विजया विचार करत असते, ही अबोली काय मला पैसे द्यायची नाही. तितक्यात पैसे घेऊन अबोली येते. अबोलीला पैसे घेऊन आलेले पाहून विजया म्हणते, इतके पैसे आणलेस कुठून? अबोली म्हणते, हे बघ, त्याच्याशी तुला काही देणं घेणं नाही, हे पैसे घे आणि माझ्या समोर व्हिडिओ डिलीट कर. याच्यावरती विजया म्हणते, मी आधी पैसे मोजीन, किती आहेत ते बघीन आणि त्यानंतरच मी हा व्हिडिओ डिलीट करेन. अबोली, तू म्हटलीस म्हणून मी व्हिडिओ नाही डिलीट करणार. याच्यावरती अबोली म्हणते, विजया हे बघ, मी थोड्या वेळाने पुन्हा येईन आणि तोपर्यंत तू व्हिडिओ डिलीट केलेला पाहिजेस, कारण ना मला आता या सगळ्यामध्ये राघूचा व्हिडिओ ठेवायचा नाहीये. विजया म्हणते, ठीक आहे, मी पैसे मोजते, तू ये परत जाऊन. असं म्हणत विजया हातामध्ये पैसे घेऊन असते. तोपर्यंतच आता मात्र विजयावरती म्हणजे विजयाच्या घरावरती धाड टाकण्यासाठी पोलीस इन्स्पेक्टर येतात आणि घराची झडती घ्यायला लागतात आणि विजयाच्या हातामधून ते एन्व्हलप काढून घेतात. क्रिश म्हणतो, सर, हे तर तेच सिरीजच्या नोटा आहेत ज्या बँकेमधून चोरी झाल्यात. याच्यावरती विजया म्हणते, या नोटा या मला अबोलीने दिल्या. क्रिश म्हणतो, काय खोटं बोलताय? अबोली कुठून एवढे पैसे आणेल? मग तितक्यात अबोली येते. विजया म्हणते, बोल ना अबोली, तू दिलीस ना मला ह्या नोटा, बोल. अबोली म्हणते, विजया, मी इतके पैसे कुठून आणणार आहे? मला नाही माहिती हे पैसे कुठून आले. विजया, तू अडकलेस, तू चोरी केलीस विजया? असं म्हणत अबोली विजयाचा डाव विजयावरतीच उलटवते. त्यावरती विजया म्हणते, तू काय बोलतेस? तू खोटं बोलतेस अबोली, तू मला हे पैसे दिलेस. यावरती परमजित सिंग म्हणतात, तुमचा डाव सगळा फसलेला आहे. नीता लपून छपून हे सगळे पाहत असते. परमजित सिंग म्हणतात, अबोली, तुमच्यावरती ज्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ना, ती व्यक्ती सापडले आणि विजयानेच त्याला हे करायला सांगितले, हे त्याने कबूल केलंय. अबोली म्हणते, विजया, तुझ्यासारखी नीच बाई नाही पाहिली. प्रत्येक स्त्रीमध्ये आई असते, पण तू ना माणूस नाही आहेस, ना जनावर आहेस, ना आई आहेस, ना कुठचं नातं निभावण्याच्या तुझी लायकी आहे. विजया, आज तू तुझी काळी कर्तृत्व बरोबर दाखवलेली आहेस. त्यामुळे विजया, मी तुला शाप देते. एक बाई म्हणून तू मला जो त्रास दिलास ना, तू कधीही आई बनू शकणार नाहीस विजया. असं म्हणत अबोलीने विजयाला चांगलंच आता सुनावलेलं असतं आणि तिला जाब विचारत तिला आई न बनण्याचा शाप पण दिलेला असतो. आता विजयाची रवानगी जेलमध्ये होत असते. त्याच वेळेला परमजित सिंग, क्रिश विजयाला घेऊन जात असतात आणि नेमकी पल्लवी तिकडे येते. पल्लवी परमजित सिंगला पाहते आणि कोणीतरी पल्लवीच्या हा माहितीतलाच असतो. हा पल्लवी याला ओळखत असते. काहीतरी भूतकाळातलं नातं असतं. पल्लवी त्याकडे बघते, मग विजयाला येऊन भेटते आणि म्हणते, विजया,
बोल, हा कोण होता परमजित सिंग? विजया म्हणते, अगं अंकुशला शोधण्यासाठी स्पेशल फोर्स ऑफिसर आहे. यावरती पल्लवी म्हणते, नाही, मी जी समजते ती व्यक्ती असेल तर भयानक उलगडा होणार आहे. विजया म्हणते, कोण आहे व्यक्ती? पल्लवी म्हणते, मला माहिती आहे ही व्यक्ती कोण आहे. आता ही व्यक्ती पल्लवीच्या भूतकाळाशी निगडीत असते. ऐकल्यावरती विजयाला भयानक धक्का बसतो. सचित राजे, अंकुश शिंदे ही व्यक्ती, पल्लवी, सगळं सर्कल पूर्ण होत असतं. नंतर अंकुश म्हणत असतो, काय रे, काय केलंस? कार्तिकीचा काही पत्ता वगैरे लागला का? कार्तिकीचं नाव घेतल्यावरती ती अज्ञात व्यक्ती पुन्हा एकदा गडबडते आणि म्हणते, तुला मी अबोलीसोबत फोन लावून देतो. अबोलीसोबत फोनवरती अंकुश बोलत असताना अबोली म्हणते, अंकुश सर तुम्ही? आता अंकुशचा आवाज ऐकून अबोली गडबडते. या सगळ्यामध्ये ती व्यक्ती कोण आहे? पल्लवीचा आणि तिचा काय संबंध आहे? अंकुशला फोन लावून देण्यामागचं कारण तरी काय? सगळ्याचा उलगडा येणाऱ्या भागातच होणार आहे.